हॅलो एव्हरीवन, वेलकम टू कॉन्सेप्ट. सो आज जे आपण बघणार आहोत ते स्पेसिफिकली आपण बघणार आहोत की PCR बघून आपण ट्रेड्स कशा बनवू शकतो किंवा PCR एक डेटा पॉइंट जो आहे त्याला स्पेसिफिकली आपण अनलाइज कसं करू शकतो. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2-3 PCR टाइप ऑफ बघणार आहोत. एक बघणार आहोत OYPCR, सेकंड वन इज मॉडिफाईड PCR आणि त्याच्यानंतर जे आहे ते व्हॉल्यूम PCR. सो तिन्ही PCR इन डिटेल त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत आणि सोबत जर मला त्या PCR बेसिसवरती ट्रेड बनवायचे असते तर ट्रेड्स कशा बनवू, स्ट्रॅटेजीज कोणत्या जनरली आपण क्रिएट करू शकतो ते ओव्हरऑल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो व्हिडिओ स्टार्ट टू एंड नक्की बघा आणि जर काहीही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला वरती नंबर दिला आहे सो कॉन्टॅक्ट पण करू शकता. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द कन्सेप्ट. सिम्पल बघा, जेव्हा पण आपण PCR बद्दल डिस्कस करतो, ओके, इव्हेंच्युअली मी जरी आहे ना, मी 2-3 PCR एकत्र शिकवतो. ठीक आहे, मी फक्त OYPCR आणि मॉडिफाईड PCR खूप रेअरली एक सिंगल व्हिडिओ बनवली असेल. बट जेव्हा पण PCRचा टॉपिक येतो मी टीनी कव्हर करतो, कारण एका ह्याच्यामध्ये सगळ्या कव्हर होतात आणि सिंपल गोष्टी आहेत. राईट, सो लेट स्टार्ट विथ द कन्सेप्ट. सिंपल बघा, PCR आता जे मी पॉईंट सांगतो ना, एकदम एक तुम्ही नोटबुक ठेवा किंवा एकदम सिंपल वेमध्ये तुम्ही ना नोट डाऊन करा. एकदम छोट्या छोट्या पॉईंट्स असणार. ओके, पहिली गोष्ट काय PCR मध्ये मीन रिव्हर्टिंग. ओके, मीन रिव्हर्टिंग कोणाची कॅरेक्टरिस्टिक आहे? तिन्ही PCRची, OYPCR, व्हॉल्यूम PCR आणि मॉडिफाईड PCR. तिघांमध्ये एक कॉमन कॅरेक्टरिस्टिक कोणती आहे? मीन रिव्हर्टिंग. सिंपल, पहिला पॉईंट क्लिअर झाला. नाव आपण काय करणार, तुम्ही जसं मी ड्रॉ करते ना तसं तुम्ही तुमच्या नोटबुकवर किंवा नोटपॅडवरती ड्रॉ करून ठेवा. पहिला आपण इथे लिहितोय OYPCR. ओके, सेकंड आपण इथे लिहिणार व्हॉल्यूम PCR आणि थर्ड इथे लिहिणार आपण मॉडिफाईड PCR. ठीक आहे, सिंपल गोष्ट आहे. नाव इथे मी लिहितो PCR आणि प्राइस. ओके, सेम ड्रॉ करा तुम्ही, चालेल, इझी राहील लक्षात ठेवायला. प्राइस, PCR आणि प्राइस. ठीक आहे, सिंपल बघा, जेव्हा आपण OYPCR वाढतो, आता मी OYPCR वरती ना, जेव्हा आपण OYPCR वाढतो तेव्हा तेव्हा प्राइस वाढते. कोणती प्राइस? स्टॉकची, इंडेक्सची. ओके, आणि जेव्हा जेव्हा OYPCR खाली पडतो तेव्हा तेव्हा प्राइस खाली पडते. सिंपल एवढंच आहे. OYPCR मध्ये काय रिलेशन आहे PCRचं प्राइस सोबत OYPCRचं? की जेव्हा जेव्हा OYPCR वाढतो तेव्हा तेव्हा प्राइस वाढते आणि जेव्हा जेव्हा OYPCR खाली पडतो तेव्हा तेव्हा प्राइस खाली पडते. सिंपल आहे. नाव असं का? ठीक आहे, ह्याच्यावरती आता लक्ष ठेवा. सिंपल बघा, ओपन इंटरेस्ट आपण रायटर पर्स्पेक्टिव्हने बघतो. राईट, सो जर सपोज कॉल रायटर्स त्यांच्या जास्त पोझिशन्स ॲड करतात, म्हणजे जास्त रायटिंग करतात ओके ॲज कम्पेअर पुट रायटर्स, तर डेफिनेटली पुट डिवाइड बाय कॉल आपण करतो. सो पुट डिवाइड बाय आपण जर कॉल केला आणि मला दिसतं की कॉल रायटर्स जे आहेत ते स्पेसिफिकली जास्त आपले पोझिशन्स ॲड करतात. राईट, सो डेफिनेटली मार्केट बुलिश जाण्याचे चान्सेस जास्त असतात. तेच जर मला दिसतं की पुट रायटर्स जास्त त्यांच्या पोझिशन्स ॲड करतात तर मार्केट बेरिश जाण्याचे चान्सेस जास्त असतात. सो जेव्हा पुट रायटर्स जास्त असतात तेव्हा काय होतं, PCRची व्हॅल्यू जास्त असते. त्यामुळे PCR जेव्हा पण पुट रायटिंग होत असते तेव्हा PCR वाढत असतो आणि तेव्हा तेव्हा प्राइस वाढते. आणि जेव्हा पण कॉल रायटर्स जास्त असतात त्यामुळे PCRची व्हॅल्यू खाली पडत असते. जर मी डिवाइड करतो, सो जेव्हा जेव्हा PCR खाली पडत असतो तेव्हा तेव्हा प्राइस जी आहे ती खाली पडत असते. ओके, सिंपल कोरिलेशन आहे. ओके, पॉझिटिव्ह कोरिलेशन आहे. काय बघायचं आहे, नसेल कोरिलेशन समजत काही हरकत नाही. दोन गोष्टी फक्त. पहिली गोष्ट मीन रिव्हर्टिंग, सेकंड गोष्ट व्हॉट, जेव्हा जेव्हा OYPCR वाढतो तेव्हा तेव्हा प्राइस वाढते आणि जेव्हा जेव्हा OYPCR खाली पडतो तेव्हा तेव्हा प्राइस खाली पडते. नाव जर मला हा डेटा पॉइंट OYPCR जर मला वापरायचा असेल तर माझी रेंज कसली पाहिजे, मार्केटला बघताना मी काय बघितलं पाहिजे. सो जेव्हा पण तुम्ही PCR बद्दल डिस्कस असाल, OYPCR बद्दल, तेव्हा थोडी ह्याला ब्रॉडर रेंज ठेवा. ओके, थोडा मोठा टाइम फ्रेमवर आपण करणार, म्हणजे 7-8 डेज किंवा मोर दॅन दॅट. ओके, 7-8 दिवस किंवा 8-10 दिवसापेक्षा जास्त जर आपल्या पोझिशनल ट्रेडिंग असेल देन विल गो विथ दी OYPCR, कारण ह्याचा ना एक मोठ्या टाइम फ्रेमवर खूप चांगला आउटपुट देतो, कारण मीन रिव्हर्टिंग पॉईंट्स आपल्याला बघायचे असतात. ओके, नाव गो विथ दी व्हॉल्यूम PCR. नाव व्हॉल्यूम PCR इज व्हॉट, की टोटल व्हॉल्यूम ऑफ पुट डिवाइड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ कॉल. ओके, सो OYPCRचं रिलेशनशिप काय प्राइस सोबत, इट्स अ पॉझिटिव्ह. बट व्हॉल्यूम PCRचं जे रिलेशनशिप असतं प्राइस सोबत ते असतं इनवर्स, नेगेटिव्ह. म्हणजे काय, की जेव्हा जेव्हा व्हॉल्यूम PCR वाढतो तेव्हा तेव्हा प्राइस जी आहे ती खाली पडायला सुरुवात होते
आणि जेव्हा जेव्हा व्हॉल्यूम PCR खाली पडतो तेव्हा तेव्हा प्राईस जी आहे ती वरती जायला सुरुवात होते. इट्स अ सिम्पल थिंग, खूप सिम्पल आहे. जेव्हा जेव्हा PCR वाढतो तेव्हा तेव्हा प्राइजेस खाली पडायला सुरुवात होते, जेव्हा जेव्हा व्हॉल्यूम PCR खाली पडायला सुरुवात होते तेव्हा तेव्हा प्राइस वरती जाते. का? आता बघा इथे आपण OI बघत होतो, तिथे पण व्हॉल्यूम बघतोय. व्हॉल्यूम कधी वाढणार? जास्त. व्हॉल्यूम तर असतोच, पण व्हॉल्यूम जास्त कधी वाढणार? जेव्हा जास्त हेज पोझिशन्स क्रिएट होणार, राईट? सो जेव्हा जास्त पोझिशन्स हेज होणार, सपोज पुट साईडला जास्त पोझिशन्स हेज होत आहेत, म्हणजे पुट रायटर्स त्यांच्या पोझिशन्स हेज करतात. मीन्स वॉट की त्यांना फिअर आहे की मार्केट एक बॅरिश डिरेक्शन घेऊ शकतो, त्यामुळे त्यांच्या पोझिशन्स हेज करतात. सो हेज केल्यामुळे व्हॉल्यूम वाढतो आणि मार्केट खाली पडण्याचे चान्सेस जास्त असतात. नॉट एव्हरी टाइम, बट 75-80% ऑफ द टाइम तुम्ही पाहिलात तर तो असा रिॲक्ट करतो. तेच व्हॉल्यूम PCR जेव्हा खाली पडत असेल तेव्हा प्राइस का वरती जाते? सिम्पल. कधी व्हॉल्यूम PCR खाली पडणार? जेव्हा कॉलचा व्हॉल्यूम जास्त असणार ॲज कम्पेअर पुट व्हॉल्यूम, तेव्हा व्हॉल्यूम PCR खाली पडणार. सो जेव्हा पण व्हॉल्यूम PCR खाली पडत असेल तेव्हा मार्केट बुलिश जाण्याचे चान्सेस जास्त असतात. तो ह्याला एक सिम्पल काय बघायचं, ह्याची जी रेंज असणार ती असणार नॉट अ ब्रॉडर, एक फॉर 3-4 days किंवा लेस दॅन 7 days. 7 daysची जर तुमची होल्डिंग असेल ना, तो व्हॉल्यूम PCR तुम्हाला खूप चांगला बेनिफिट देईल. ओके, क्विक रिकॅप 2 गोष्टी आपण बघितल्या इथे. पहिली गोष्ट मीन रिव्हर्टिंग, तिघांमध्ये कॉमन कॅरेक्टरिस्टिक आहे. दुसरी गोष्ट काय बघितली? OI PCR आणि व्हॉल्यूम PCR. OI PCR मध्ये काय बघितलं की जेव्हा जेव्हा OI PCR वाढतो तेव्हा तेव्हा प्राइस वाढते, आणि जेव्हा जेव्हा OI PCR खाली पडतो तेव्हा तेव्हा प्राइस खाली पडते. सेकंड गोष्ट काय बघितली? व्हॉल्यूम PCR. व्हॉल्यूम PCR मध्ये आपण काय बघितलं की जेव्हा जेव्हा व्हॉल्यूम PCR वाढतो तेव्हा तेव्हा प्राइस खाली जाते, आणि जेव्हा जेव्हा व्हॉल्यूम PCR खाली पडतो तेव्हा तेव्हा प्राइस वरती जाते. ओके, सिम्पल आहे. नाव द थर्ड थिंग, तिसरा जो PCR आहे मॉडिफाईड PCR, खूप सिम्पल आहे, लक्षात ठेवायचं. का? कारण ह्याचे जे कॅरेक्टरिस्टिक आहेत ना, सिमिलर लाईक व्हॉल्यूम PCR. इनवर्स मीन्स व्हॉट की जेव्हा जेव्हा मॉडिफाईड PCR वाढत असेल तेव्हा तेव्हा प्राइस खाली पडते, आणि जेव्हा जेव्हा मॉडिफाईड PCR खाली पडत असेल तेव्हा तेव्हा प्राइस वरती जाते. एवढं सोपं आहे. ओके, नाव असं का? सिम्पल बघा, OI PCR मध्ये आपण टोटल व्हॉल्यूम ऑफ कॉल घेतोय आणि पुट घेतोय, तिथेच व्हॉल्यूम PCR मध्ये टोटल व्हॉल्यूम ऑफ पुट आणि कॉल घेतोय. मॉडिफाईड PCR मध्ये आपण काय करतो की आपण OI PCR बघा, OI PCR ला आपण काय करतो, सिमिलर स्ट्राईक म्हणजे वेगवेगळ्या स्ट्राईकला आपण एक सेम वेटेज देतोय. सपोज आउट ऑफ द मनी जास्त रायटिंग होत असेल तर त्याला पण आपण सेम वेटेज देतोय. ॲट द मनीला जास्त रायटिंग होते त्याला पण आपण सेम वेटेज देतोय. बट मॉडिफाईड PCR काय करतं, करंट मार्केट प्राइसच्या जवळपास जे पण स्ट्राईक्स आहेत आणि जिकडे स्पेसिफिकली एक मोमेंटम आहे, प्राइसची मोमेंटम, तिथे जर ओपन इंटरेस्ट वाढत असेल तर त्याला जास्त वेटेज देणार, मग हळूहळू OTM स्ट्राईक्सला, राईट? सो ह्याच्याने काय होतं की एक शॉर्ट टर्म डिरेक्शनल ट्रेड आयडेंटिफाय करायचं. शॉर्ट टर्ममध्ये सेलर्सला काय पाहिजे की मार्केट कुठे गेला पाहिजे. त्यामुळे म्हणालो की OI PCR यूज इट फॉर द ब्रॉडर रेंज, थोडा ब्रॉडर रेंजला असेल. बट मॉडिफाईड PCR अगेन द सेम थिंग, 3-4 days किंवा लेस दॅन 7 days जर तुम्हाला होल्ड करायचं असेल तर. ओके, सिम्पल आहे. एक अगेन क्विक रिकॅप देतो बघा. 2 गोष्टी आपण बघितल्या इथे PCR मध्ये. पहिली गोष्ट, तिघांमध्ये एक कॉमन कॅरेक्टरिस्टिक कोणती होती? मीन रिव्हर्टिंग कॅरेक्टरिस्टिक. सेकंड, जर मी OI PCR बद्दल सांगायचं म्हटलं तर OI PCRचं रिलेशनशिप काय आहे प्राईससोबत? इट्स अ पॉझिटिव्ह. म्हणजे काय की जेव्हा जेव्हा OI PCR वाढतो तेव्हा तेव्हा प्राईस वाढते, आणि जेव्हा जेव्हा OI PCR खाली पडतो तेव्हा प्राईस खाली पडते. व्हॉट वॉज द सेकंड थिंग? व्हॉल्यूम PCR. व्हॉल्यूम PCRचं काय आहे? इन्व्हर्स कोरिलेशन आहे. इन्व्हर्स कोरिलेशन मीन्स व्हॉट की जेव्हा जेव्हा व्हॉल्यूम PCR वाढतो तेव्हा तेव्हा प्राईस खाली जाते, आणि जेव्हा जेव्हा व्हॉल्यूम PCR खाली पडतो तेव्हा तेव्हा प्राईस वरती जात असते. ओके, नाव द थर्ड थिंग. व्हॉट वॉज द थर्ड थिंग? मॉडिफाईड PCR. मॉडिफाईड PCR मध्ये आपण काय बघितलं की जेव्हा जेव्हा मॉडिफाईड PCR वाढत असेल तेव्हा प्राईस खाली जाते, आणि जेव्हा जेव्हा मॉडिफाईड PCR खाली जात असेल तेव्हा प्राईस वरती जाते. इन्व्हर्स आहे. व्हॉल्यूमचे कॅरेक्टरिस्टिक्स फक्त लक्षात ठेवायचे, सिमिलर ह्याचे आहेत. ओके, होल्डिंग पिरियड काय OI PCR साठी? थोडा ब्रॉडर रेंज असणार आपला, 7-8 दिवसाचा, मोर दॅन 10 days. इथे काय आहे? 3-4 days किंवा लेस दॅन 7 days. इथे पण सेम. ओके, नाव आता हा डेटा पण आपल्याला बघायला कुठे मिळेल? सो मी येणार कॉन्सेप्टवर इथे. ओके, ॲनालाइज वरती येणार. ॲनालाइज वरती जसं मी इथे आलो, देन यू कॅन सी इथे मी PCR वरती येणार. ओके, नाव सिम्पल बघा, मला काय करायचं आहे, मला इथे यायचं OI PCR हिस्टॉरिकलवरती. ओके, फर्स्ट जर हा तुम्ही टोगल ऑफ केलात तर तुम्हाला OI PCR बघायला मिळेल. ओके, सो बँक निफ्टी इथे ओपन आहे ॲज इट इज. नाव यू कॅन सी ही जी ग्रीन लाईन आहे ही टेक्निकली तुम्हाला सांगते OI PCR, आणि जी ऑरेंज लाईन आहे ही तुम्हाला सांगते फ्युचर प्राईस. ओके, नाव यू कॅन सी इथे बघा OI PCR एक टॉप बनवलं आहे, पुन्हा खाली आलं आहे, आणि स्पेसिफिकली जो आहे ते मार्केट प्राइस पण खाली आलं आहे. पुन्हा इथे OI PCR थोडाफार वाढतोय, प्राइस पण थोडीफार वाढते. यू कॅन सी हियर.
राईट. सो एक सिम्पल गोष्ट इथे तेच जर मी तुम्हाला सांगितलं इथे मॉडिफाईड PCR बद्दल. सो मॉडिफाईड PCR मी इथे ओपन करतो. ओके, यू कॅन सी इन्व्हर्स झालं. इथून मॉडिफाईड PCR वरती चाललं, इथून प्राईस जे ते खाली चाललंय, इथून मॉडिफाईड PCR खाली पडत चाललंय, प्राईस वरती जात चाललंय. राईट. नाव जर तुम्ही नीट पाहिलात ना OYPCR आणि जर तुम्ही पाहिलात मॉडिफाईड PCR, तर मॉडिफाईड PCRला ना तुम्हाला इथे 2 ट्रायंगल दिसतील. एक रेड ट्रायंगल दिसेल आणि एक ग्रीन ट्रायंगल दिसेल. सो जर मी रेड ट्रायंगल सांगायचं म्हटलं तर रेड ट्रायंगल तुम्हाला इंडिकेट करतं बॅरिशनेस, की एक बॅरिशनेस येऊ शकतो. ग्रीन ट्रायंगल तुम्हाला इंडिकेट करतं बुलिशनेस, की मार्केटमध्ये एक बुलिशनेस येऊ शकतो. ओके. नाव हे चार्ट ट्रेड करायला थोडा डिफिकल्ट आहे लाईन चार्ट. सो आपण टेबल फॉर्मॅटमध्ये इथे यायचं. नाव जर तुम्ही इथे नीट पाहिलात ना तर रिसेंटली जो ग्रीन इंडिकेशन आला आहे समवेअर अराउंड 12 सप्टेंबरला आलेला, जिकडे 51,759च्या आसपास जी आहे ती प्राईस होती. एक इंडिकेशन होतं बुलिश. त्यानंतर बघा बँक निफ्टी ऑलमोस्ट त्यानंतर बुलिशच आहे टेक्निकली. राईट. त्याच्यानंतर एक बॅरिश इंडिकेशन आलेलं 5781ला, पण तिकडून मार्केटने ऑलमोस्ट 100-150 पॉईंट ऑलमोस्ट वरती गेला आहे तिकडून 300-400 पॉईंट. त्याच्यानंतर एक बुलिश इंडिकेशन, नेक्स्ट डे लगेच बॅरिश आलं. इकडे जर तुम्ही पाहिलं तर 51,650ला एक बॅरिश इंडिकेशन होतं, पण मार्केट त्याच लेवलच्या आसपास होता. थोडं खाली गेलं तर इथे बघा 16 ऑगस्टला एक बुलिश इंडिकेशन होतं 50,600च्या आसपास, तिकडून मार्केट 50,000 51,000च्या आसपास 200च्या आसपास गेलेला. सो अगेन 400-500 पॉईंटची मोमेंटम. सो टेक्निकली जर मी सांगायचं म्हटलं ना, जर तुम्ही ह्याला नॉर्मली पाहिलात प्रत्येक इंडिकेशन जर तुम्ही पाहिलात तर तुम्हाला ॲज अ 70-75% एकपर्यंतचा स्ट्राईक रेट मिळेल. जिकडे लिक्विडिटी असेल, जसं स्टॉक्समध्ये जर मी सांगायचं म्हटलं तर तिकडे चांगलं तुम्हाला बघायला मिळेल. जर थोडी लिक्विडिटी कमी असेल तर थोडे इम्पॅक्ट तुम्हाला नेगेटिव्ह पण दिसतील. बट ऑन अन ॲव्हरेज जर तुम्ही कम्पेअर केलं तर तुम्हाला 70-75%चा एक स्ट्राईक रेट बघायला मिळेल. नाव एक व्हॉल्यूम PCR बघूया. नंतर आपण डिस्कस करूया की कोणता तिघांपैकी बेटर आहे. ओके. व्हॉल्यूम PCR मध्ये बघा असंच तुम्हाला बघायला मिळेल. व्हॉल्यूम PCR मध्ये बघा तुम्हाला ही गोष्ट बघायला मिळेल की बुलिश आहे, बॅरिश आहे, पुन्हा बुलिश, बॅरिश, पुन्हा बुलिश. सो एक फ्रिक्वेंट सिग्नल्स येत असतात, त्यामुळे आपण ह्याला शिफ्ट केलं आहे. ॲडव्हान्स व्हर्जनमध्ये आपण त्याला केलं आहे मॉडिफाईड PCR मध्ये. राईट. सो ॲज कम्पेअर OYPCR, ॲज कम्पेअर व्हॉल्यूम आणि मॉडिफाईड, जर मला तिघांमधली कोणता एक डेटा पॉईंट वापरायचा असेल तर आय सजेस्ट यू ट्राय टू गो विथ द मॉडिफाईड PCR. ओके. मॉडिफाईड PCR शॉर्ट टर्म वे आहे, तुम्हाला डिरेक्शन आयडेंटिफाय करायचे, एक ॲडिशनल कन्फर्मेशन. ओके. सो यू कॅन यूज द मॉडिफाईड PCR. लक्षात ठेवा की मॉडिफाईड PCRला डायरेक्टली जाऊन तुम्ही ट्रेड नका बनवू. ओके. थोडं एक ॲडिशनल कन्फर्मेशनसाठी वापरा. डिरेक्टली जाऊन जर तुम्ही ट्रेड बनवत असाल यू कॅन गो. मी म्हणत नाही तुम्ही डायरेक्टली जाऊन नका बनवू, यू कॅन गो, बट ट्राय टू गो विथ द स्ट्रॅटेजीज. तिकडे तुम्ही स्ट्रॅटेजीज डिप्लॉय करून जा. जेव्हा तुम्ही स्ट्रॅटेजीज डिप्लॉय करणार ना तिकडे, तेव्हा तुम्हाला आउटपुट चांगला मिळेल. ओके. नेकेड पोर्शन्स अवॉइड करा जर तुम्ही डिरेक्टली हा डेटा पॉईंट बघताय तर. जर डिरेक्टली बघत असाल तर ट्राय टू गो विथ द ॲडिशनल कन्फर्मेशन. ओके. जर मी बिल्टअप पाहिला आहे, कोणता डिफरंट डेटा पॉईंट पाहिला आहे, त्यासोबत जर मला एक ॲडिशनल कन्फर्मेशन पाहिजे तर आय विल गो विथ द मॉडिफाईड PCR. ओके. नाव कम टू द स्ट्रॅटेजी पार्ट. ठीक आहे. आता सिम्पल बघा, जेव्हा पण मला स्ट्रॅटेजीजबद्दल डिस्कस करायचं असेल किंवा मला जेव्हा पण स्ट्रॅटेजीज बनवायचे असतील तर मी स्ट्रॅटेजीज काय बनवू, कशा बनवू, कोणत्या बनवू, कधी बनवू. ओके. सिम्पल बघा, स्ट्रॅटेजीज जनरली मी ज्या कोणत्याही वेबिनारमध्ये, कोणत्याही गेटवेजमध्ये जेव्हा पण मी सांगत असेल तेव्हा मी सांगतो की स्ट्रॅटेजीला तुम्ही 2 पार्टमध्ये डिवाइड करा. एक व्हेनेवर यू आर अ फार एक्सपायरी अँड व्हेन यू आर नियर बाय एक्सपायरी. ओके. सो फार एक्सपायरी मोर दॅन 15 days, बाकी आहेत एक्सपायरीला. ओके. थोडं आपण मंथली एक्सपायरीबद्दल बोलूया. फार एक्सपायरी मोर दॅन 15 days लेफ्ट फॉर डेज टू एक्सपायरी आणि लेस दॅन 15 days लेफ्ट फॉर डेज टू एक्सपायरी. ओके. सो जेव्हा पण तुम्ही फार एक्सपायरी असतात तेव्हा एक डेल्टा, जर मी ग्रीक्सबद्दल सांगायचं म्हटलं, आपण ग्रीक्सला आपल्या फेवरमध्ये ठेवणार आहोत. सो डेल्टा तुमच्या फेवरमध्ये असतो. ओके. व्हेनेवर यू आर अ फार एक्सपायरी. सो डेल्टा कुठेतरी तुमच्या फेवरमध्ये आहे. सेकंड वन इज वॉट, अ वेगा. वेगा तुमच्या फेवरमध्ये असतो कारण व्होलॅटिलिटीचा जो इम्पॅक्ट असतो, वेगाचा जो इम्पॅक्ट असतो तो फार एक्सपायरी जास्त असतो ॲज कम्पेअर नियर एक्सपायरी. इम्पॅक्ट असतो दोन्ही साईडला, पण जास्त इम्पॅक्ट असतो फार एक्सपायरीला. सो वेगा. आणि थर्ड थिंग इज वॉट, युअर थीटा. ओके. थीटा तुम्हाला काय सांगतो स्पेसिफिकली की टाईम डिके. सो टाईम डिके जो आहे तो खूप स्लो असतो व्हेनेवर यू आर अ फार एक्सपायरी. सो जेव्हा पण मला डेल्टा, वेगा, थीटा, हे डेल्टाचा जर मी सांगायचं म्हटलं, डेल्टा OTM स्टॅकचा डेल्टा सिमिलर असतो ATM सारखा. ॲक्युरेट 0.5 नसणार, पण 0.48, 0.46, 0.47 वगैरे असणार. राईट. सो त्यामुळे डेल्टा पण फेवरमध्ये ठेवतो OTM स्टॅकसाठी.
ओके. सो जेव्हा पण मला हे स्ट्रॅटेजीज बनवायचे असतील डेल्टा वेगा थिटाला एकत्र घेऊन, देन आय विल गो विथ द डेबिट स्प्रेड्स. ओके, मी डेबिट स्प्रेड सोबत इथे जाणार. राईट. सो डेबिट स्प्रेड्समध्ये काय येणार आपल्याला, सपोज जर इथे मला बुलिश पाहिजे असेल तर येणार बुल कॉल स्प्रेड. ओके. आणि जर मला एखादी बेअरिश स्ट्रॅटेजी पाहिजे असेल म्हणजे बेअर पुट स्प्रेड. ओके. डेबिट ह्याला आपण का म्हणतो, कारण डेबिट इट मीन्स व्हॉट की आपण मार्केटला प्रीमियम पे करतोय, त्यामुळे हे येतात डेबिट स्प्रेडमध्ये. दुसरी गोष्ट जर मी सांगायची म्हटली ह्यामध्ये, तर याचा जो रिस्क रिवॉर्ड रेशो आपण घेऊन चालणार, हा आपण घेऊन चालणार 1:2 किंवा 1:3चा. ओके. आणि जेव्हा आपण नियर एक्सपायरी असू तेव्हा सर्वात जास्त जो ग्रीकचा इम्पॅक्ट असतो तो असतो आपल्या थीटाचा. सो मी ते थीटा आपल्या फेवरमध्ये ठेवणार. सो थीटा जर मी सांगायचं म्हटलं आपल्या फेवरमध्ये ठेवायचं, तर मी इथे करणार क्रेडिट स्प्रेड्स. ओके. सो क्रेडिट स्प्रेडमध्ये जनरली काय येतं, बुलिशसाठी येतं बुलपुट स्प्रेड. ओके. आणि बेअरिशसाठी काय येतं, बेअर कॉल स्प्रेड. ठीक आहे. सिंपल गोष्ट आहे. ह्याचा जो रिस्क रिवॉर्ड रेशो आपण घेऊन चालणार आहोत तो चालणार आहोत 1:1चा. आणि ट्राय करा 1:2 बनतो असेल तर विच इज वेल अँड गुड, बट जास्त मोठी डिरेक्शन तर नाही आहे ना तिकडे, कारण लेस दॅन 15 डेजमध्ये थोडाफार कमी दिवसात एक्सपेक्ट आपण मोमेंटम करायला. सो त्यामुळे बट वेन एव्हर फार एक्सपायरी आपल्याकडे खूप दिवसात एक्सपायरीला. सो विल गो विथ द 1:2 1:3 रिस्क रिवॉर्ड रेशो. ओके. सिंपल गोष्ट आहे. ट्राय टू मर्ज इट विथ द PCR वेगवेगळ्या डेटा पॉईंटसोबत. नेकेड जात असाल PCRला फक्त बघून तर ट्राय टू गो विथ द स्ट्रॅटेजीज किंवा ॲडिशनल कन्फर्मेशनसाठी तुम्ही यूज करू शकता. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्यांनी कोणी अजून ॲप्लिकेशन डाउनलोड नाही केलं आहे, प्लीज गो अँड डाउनलोड दी ॲप्लिकेशन, कारण 20+ टूल्स आहेत जे ॲक्च्युली फ्री आहेत. आणि एकदा व्हिडिओ लायब्ररी पण व्हिजिट करा, कारण आपण डेली एक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट जो आहे तो पोस्ट करत आहोत. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर अ टाईम.